कसं आहे तुझं दिसते मला सांगा. हा कसा दणका आहे बघा. हा याला मारायचा नाद. हे बघा कसं आहे. मावशी बघा इथं मका वाचते. आपण गावाला शेतात बसतो तसं मावशी इथं मका वाचते. तर तुम्हाला कधी खाऊ वाटलं तर मावशी कशी अवश्य या. मावशी कितीला आहे? 30ला एक. पाच लागलं तुला एक नंबर. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा रोहित बघर. तर मित्रांनो आमच्यातल्या रूमातला एक चिंगूट गडी आले तुम्हाला मी दाखवतो. त्याला मला तर नुसतं चहा पाज तर तो चिल्लर काढत बसला. हे बघा तुम्ही बघू बघा ते चिल्लर गोळा करतो बघा. म्हणजे आता ह्याला काय बोला तुम्ही मला सांगा. तर तुम्ही मला सांगा आता एवढा चिंगूट तुमच्यात कोण आहे का? म्हणजे त्याला आम्ही नुसतं चहा पाच म्हणलं तर गडी बॅगेत चिल्लर काढत बसलाय. आता चहा का पाजायला किती 30 रुपये लिहिले आलं बरोबर आहे. आणि चिल्लर काढतोय आणि हसतोय बघा. आहे का त्याला बघा लपतोय. बेकार आहे तुम्ही बघता बघा. त्याला आता काय बोलत मी जाऊ दे पाचतायचे आता काय त्याला आपला तो स्पॉन्सर आहे आपला आपल्या टीमचा. तर आपण जाऊ. कसं वाटतं तुला बरं बंड्या इकडे कसं वाटतं तुला? वर वाटतंय का? बघा तुम्ही बघता अशी त्याला सुंदर असा कॉम्प्लिमेंट मिळते भारी भारी. तर त्याला आपण थोडासा चहा पिऊ. बंड्या किती झालं पैसे पुरतच आहे का? हा किती झालं 20 रुपये होय. हे बघा एवढे मोजते पैसे. हा 6 5 झालं. ह्याला गणित बी नाही बघा. आहे का गडी एवढा चिंगूट आहे. गाड्याला पैसे सुद्धा मोजायला नाही. 1 रुपया एक्स्ट्रा आहे बघा. गाड्याने बरोबर पैसे मोजून काढले तेवढे बॅग आहेत ना. आणि हे गोळी म्हणतो स्टेशनवर भिकार आहे तो. त्याला तुम्ही मला सांगा कसं करायचं. जाऊ दे आपल्याला चहा पिण्याची मतलब आहे. तर आपण थोडा चहा पिऊ चला. तर म्हणजे बघा गाड्यानो त्याला मी तो आज काय म्हणतो मला तो म्हणतोय आज हम गरीब होते क्या हुआ कल हम अमीर है असं मला डायलॉग आणतो या. म्हणजे आता त्याला आम्ही जर लाख रुपये मागितले चला ड्रायव्हर चला गाडीला फोन बसलाय. हाय खाली यायला लागते. म्हणजे बघा आता त्याला आता काय बोलायचं. अशा बात सांगतो आम्हाला जसं आम्ही त्याला लाख रुपये मागितले आज हम गरीब होतो क्या कल अमीर है. बघा आता असं सीन आहे. आता आम्ही थोडा चालू चाय प्यायला. आणि आम्ही हे बघा हे आमचे मेंबर लोक आहेत. आणि ड्रायव्हरला काय भूक लागली की काय माहिती. ड्रायव्हर सारखं वडापावकडे बघतोय. तर आपण थोडासा चहा पिऊ. तर चला तुम्ही मला सांगा चहाचं काय भाई. चहा शेवटचं मदत नाही हो तुम्हाला माहिती असेल. आपण चहाला आपल्याला आवडतो तर काय विषयच नाही. थोडा चहा प्यायला पाहिजे. कारण देऊ जायचं सध्या मला भारी वाटतंय. काय म्हणतो तुम्हाला बरोबर नाही ते भारी वाटतं असं सुंदर असं. आपण पोचलो दुकाना म्हणजे आपल्या फिक्स इथं. तर चला चहा पिऊ आपण. हो फायनली आम्ही चहा घेतला या. कशी काय बस मला टोकला बघ आता कुठं त्याला मी टोकला बस मला काय लफडा. तर मित्रांनो गडी आता पैसे होतोय तुम्ही बघा. बघा हे आमचा आजचा स्पॉन्सर आहे. हे बघा नुसतं चिल्लर घेऊन आला. त्याला पैसे देऊन नुसतं चिल्लर घेऊन आला तुम्ही बघताय. हे आमचे ड्रायव्हर 200 रुपये घेतो 200 रुपये. तर म्हणजे बघा 200 रुपये घ्या म्हणतो या 2 दिवसाचे पैसे एकदा टेन्शन नको. तर तुम्ही बघा का असे मित्र जरा पाहिजे औषध त्याच्यावर मजा नाही. चहा पण मस्त लागतो. तर ना भाई को अरे भाई तो स्पॉन्सर है. इसको तो वही तो स्पॉन्सर है हमारा आज का. इसको तो पहले लिया हो भाई. गडी म्हणतो की त्याला घ्या पण आमचा तो स्पॉन्सर आहे त्यामुळे त्याला विषय चालतंय. मला सांगा काय म्हणा तुम्हाला बरोबर ना. कोण चाय पिलो सगळ्यात बडा. तर बघा असं जरा असतंय थोडंसं चाय बद्री चाय असं या स्टॉलचं नाव आहे सुंदर असं तुम्ही ओळखता. गावाला पाणी आपला चाटून झालाय. गडी बघा लगेच पुढे तारा तारा चाललाय. हे बघा काय देवळीचा विघ्न करता. आणि पावसाळ्यात दिवसात मित्रांनो गणपती सुद्धा त्याने गणपती मागे विघ्नता लिहिले. गडी देवळी जायला भारी खतरनाक विषय. गणपती बाप्पा म्हणलं की भाई म्हणजे खतरनाक काम असते तुम्हाला माहिती असेल. आणि सध्या तर आम्ही चाललोय थोडं रूम वरती. आणि रूम वरती गेल्यावर जरा बघू आता कसं काय. आता तुम्हाला आज ड्रायव्हर होय. तर भावानो आपल्या रूम वरती आज आहे नियोजन. म्हणजे नियोजन तसलं नाही. नियोजन म्हणजे मसाले भात तुम्ही म्हणतात तसलं नियोजन. तसलं नियोजन अजिबात नाही. सध्या वारी चालू आहे आषाढी एकादशीची त्यामुळे आपण नॉनव्हेज काय खात नाही.
नॉनव्हेज खाणार वारी संपल्यानंतर. तर आपण थोडा आता आज नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेज नाही करणार, व्हेज करणार आहे. त्याच्यामध्ये आपण मसाले भात करणार आहे. तुम्हाला मी दाखवतो नक्की काय सीन आहे तो. तर आपण थोडं पहिले त्यासाठी रेसिपी बनवू थोडीशी. तर चला. तर आपण आलो मित्रांनो किराणा दुकानात थोडं मटेरियल घ्यायला आहे. बघा ही दुकान आहे, गडी बघतोय. तर गहू घ्यायचा, तांदूळ घ्यायचा ना आपल्याला. तुम्ही बघताय बघा. सध्या तर आम्ही इथं घेणार आहे सामान थोडंसं, आपल्याला जे काय लागणार आहे ती मटेरियल. आणि सध्या आता चला आता आपण आतमध्ये जा थोडंसं चला. तर मित्रांनो आपण इंद्रायणी तांदूळ फिक्स केलाय भात बनवण्यासाठी. आणि आमच्या सगळ्याकडे लागले मोबाईलमध्ये. इथं एक आहे, त्याला मोबाईल वर्ग असं धरत नाही, सारखं मोबाईल वगैरे असतं, बघू शकता. आणि आता आपण थोडा इंद्रायणी तांदूळ घेणार आहे. तर असं आपला आज राहणार आहे, मसाला बिसाला घ्यायचा आहे थोडंसं. तर आपण घेऊ. आपण आता सध्या किराणा मला दुकानामध्ये आतमध्ये आहे, घेऊ आता आपण. तर चला. तर भाऊ नाही बघा, हे आमचं फायनल झालं घ्यायचं. तुम्ही बघता आम्ही मटेरियल घेतलंय थोडंसं, भात घेतलाय, तेल घेतलंय, आणखी काय काय घेतलंय बघा, भरपूर असं मसाला घेतले. हे बघा आज आहे फुल राडा तुम्ही बघता. तर चला आपण जाऊ आता प्रोसेस करू हळूहळू. अजून काय घ्यायचं ड्रायव्हर? वाटाणा चला इथं आपण आहे काय, मिरची बटाटा वांगी बेंगी सगळी घ्या. हे बघा इथं ही दुकान. काका वाटाणा आहे का? नाही हा वाटाणा काय नाही मित्रांनो भेटला, पण बटाटा घेऊ आपण. ये घे, हे मुली, हे गाजर आहे सुंदर असं. दिस इज द बैंगन. हे बघा काळी हार आहे. ही गडी काय करतोय आमचा बघूया. सारखं ट्रिप आहे बघतोय, काय करतोय समजा ना. त्याला लय बाजाराचं करतोय, त्याला सगळं सांगा. अशा प्रकारे आपण सगळं सामान मटेरियल घेतलेलं आहे. जे काय कमी पडत ना ते सुद्धा घेतलंय. आणि आपण आता थोडं वाटाणा काय आम्हाला भेटला नाही, तर आपण बघू नक्की कसं होतंय. तर काय करायचं मार्केटला ग्रीन पीस घेऊन काय उपयोग नाही, तुम्ही बघता. आपण थोडस घेऊ याला, आपण थोडं आता मार्केटमध्ये जाऊ. तर भेटला आपला वाटाणा ठीक नाही तर मग फायनल करून टाकू. याच्यावरती आपण भात बनवणार असं जरा. चला आम्ही चाललोय मार्केटला. आणि ही गलीबोळात ना आम्हाला फिरायला लागतंय. मुंबईत फिरायला म्हणजे गलीबोळात जावं लागतं भाऊ, लक्षात ठेवा. तर आता आपण जाऊ थोडं. अशी गलीबोळात जायला लागतं, बायकांना मला दिली. अशाला आता मी खायला लागतं, काय करता आता आपल्याला जरा नवीन असते बापू, जरा शांत लागते कसं आहे की नाही. आता आपण जाणार थोडं वाटाणा घ्यायचं आपल्याला. ते मार्केटला भेटतं नाही तर ते अजून पुढची प्रोसेस चालू आहे. लोक भेटले तर चांगली गोष्ट आहे, नाही भेटलं तर मग काय असं मागाय बोंबल काय करायचं मला. बरोबर नाही मला सांगा. आणि पाऊस पण सध्या उघडलाय बारीपैकी, त्यामुळे बरं वाटतं जरा फिरायला बाहेर. पाऊस आला की मग सगळं चिकचिक चिकचिक सगळं धिंगाणा होतो, तर काय मजा येत नाही. आणि सध्या आम्ही मार्केटमध्ये पोहोचतो एका मिनिटात. मला मी दाखवतो मार्केट नक्की काय सीन येतो. मार्केटमध्ये फिरायला मित्रांनो लय भारी वाटतं, काय नाही मला सांगा. मी फिरला नाही मार्केटला कधी. आणि कसं आहे आता सध्या आम्ही मार्केटला पोहोचलोय. मी तुम्हाला दाखवतो मार्केट काय सीन येतो, ठीक आहे. तर हे बघा हे सध्या मार्केट आहे आमच्या इथलं. अजून पुढं जास्त आहे, हे थोडं म्हणजे इथं सुरुवात झाली. अजून 7 झालं तर मार्केट मोठं आहे, ठीक आहे. आम्ही एका गाडीला विचारला वाटाणा कसा आहे, तर ते नाव असायला 40 रुपये पाव. आता आमच्या गावात सुद्धा एवढा महाग वाटाणा नाही, तेवढा महाग वाटाणा मुंबईत आहे. म्हणजे तुम्ही बघा सध्या लुटाय तसं चालू आहे मुंबईमध्ये. अरे आता मला सांगा गावाचा एवढा वाटाणा महाग नाही, 40 रुपये पाव म्हणजे 1 किलो झाला. हा 160 रुपये म्हणजे बघा, लक्षात ठेवा. आता कसं करायचं तुम्ही सांगा, काय घ्यायची सोय राहिली का. आता भाजी जर आम्ही असं बनवायचं म्हणलं म्हणजे खायचं थोडस, तर कसं बनवायचं. पण आपल्याला घेणं मागायचं आहे, त्यामुळे घ्यावं लागलं, पर्याय नाही. आपण घेऊ आता थोडं थोडं सगळं मटेरियल. सगळं म्हणजे आपल्याला फक्त वाटाणा घ्यायचं, काय घ्यायचं नाही. आपण सगळं घेतलेलं आहे, रूमवरती आहे आपलं, तुम्हाला मी दाखवतो त्याच्यामध्ये. तर आपण थोडंसं घेऊ वाटाणा. तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण घेतलंय बघा. हे तुम्हाला दिसत काकडी घेतली आहे आणि वाटाणा पण घेतलाय मस्तपैकी. आमच्या गाड्याने बघा पेमेंट चिरेत सध्या आमच्या 60 रुपये. काकडी घेतल्यामुळे आमचे 60 रुपये झाले. तर आपण जाऊ आता रूम वरती आणि आज बनवू थोडस स्पेशल असं खायला. त्याची इच्छा होती बनवायची, तर काय आम्हाला टाइम होता आणि आज म्हणजे आमचा मूड झाला घरच्या दिवसाचा. त्यामुळे आता कसं आहे जरा खायला लागतंय, खाल्ल्यामुळे जरा बरं वाटतं. काय म्हणा तुम्हाला, बरोबर नाही. तुम्ही जरा खाद्यावर चांगलं चांगलं कुठं तिकडे. हा मग तिथे काय रुपये यार घर अपने को भाई मिला है. हाँ हार्ड विषय चलो.
चल बंडे. म्हणजे बघा असे आपल्याला आपली फॅन लोक भेटतात थोडीशी, त्यामुळे आपल्याला जायला भारी वाटतं. पण कसं आहे आपलं वट वट म्हणजे भाई कारण वट असतो आपला कसा वाटणे आपला वट तर म्हणजे बघा तुम्ही बघा असे आपले फॅन लोक आहेत आपल्याला भेटणार आहे. हे बघा कसं आहे मावशी बघा इथं मका बसतात. आपण गावाला कधी शेतात बसतो तसं मावशी इथं मका बसतात. तर तुम्हाला कधी खाऊ वाटलं तर मावशी पाशी अवश्य या. मावशी कितीला आहे? 30ला 1, 50ला 2. हे बघा सुंदर असं मित्रांनो सावळी नाक्यावरती मावशी दुकान आहे. ज्वेलरी शॉपच्या बरोबर पुढे चामुंडा ज्वेलर्स इथे त्याच्या पुढे मावशी दुकान आहे तुम्ही बघता. आणि उडे वाढतो मी ते सांगतो मी तुमचं धंदा तरी होईल चांगला होय. जाऊ मावशी तर मावशी खुश झाल्या बरोबर आहे. तर चला आपण जाऊ रूम वरती. ड्रायव्हर म्हणलं चहा प्यायचा आहे. परत आम्ही एकदा चहा प्यायला आलोय. चहा जरा गारठ्याचा प्यायला पाहिजे. बघा आता सध्या आम्ही नाक्यावरती आहे. हा आमचा नाका आमचा नाही म्हणजे आहे सरकारचा पण आपण याला सावली नाकाच म्हणतो याला. तर तुम्ही भावानं परत चहा प्यायला या थोडस. सुकून म्हणजे एक सुकून चहाचं नाव आहे. सुकून चहा कोणाचा माझ्या भावानं प्रत्येक शिंदे याचा सुकून चहा आहे. सध्या आता आम्ही तो चहा पेत नाही पण सुकून चहा मी मित्रांनो मी पिळवले भारी चहा लागतो. सुकून म्हणजे काय जो आपल्याला मिळतो आतल्या मनापासून तो सुकून. तर आता आपण थोडा चहा पिऊ. चला मित्रांनो आता बाळगंज मंदिरापाशी आलतो. बाळगंज मंदिराची म्हणजे बाळगंज चालली आरती तुम्ही बघताय बघा. आरती झालं सध्या झाले तर आरती थोडं खाली मोकळं तर आम्ही पण आरतीला पोचलो असतो. म्हणजे असा योग लागतो नसेच लागतं डायरेक्ट आपण आरतीला पोचूया. लय भारी वाटतंय मला ते. आरती झाली आहे सध्या आणि आपलं पण सगळं मटेरियल घेऊन झाले तर आपण आता रूमवरती जा. चला तर भावानो हे बघा ह्यांनी मला सांगितलं वाटाणा सोलायला. हे बघा आता इथं वाटाणा आहे मी सोलतोय वाटाणा. चिवगडी तिकडं भांडी धुतोय आणि तेवढे तिकडे कांदा सोलतोय. ते बघा अशा आम्ही सगळे आणि आमच्या इथे मटेरियल आहे तुम्ही बघता आपला भात वगैरे. तर आपण थोडासा वाटाणा सोलू. तुम्ही सोललाय का सकाळ. आणि आज आपला ब्लॉग राहणार आहे खतरनाक. आज लय मजा येणार आहे. आज तुम्हाला मी सगळं दाखवतो रूम मध्ये नक्की काय सीन असतो तो. तर चला थोडा आपण वाटाणा सोलू. वाटाणा म्हणजे याला म्हणतात ग्रीन पीस इंग्लिश भाषेत. आपण आहे मराठी माणूस त्याच्यामुळे आपण मराठीत बोलायचं. वाटाणा हिरवा काय म्हणाय बरोबर नाही मला सांगा. तर आपण थोडासा सोलू. चला मित्रांनो हे आमचे गुरु आहेत. हे बघा तुम्ही बघता यांनी आम्हाला सगळं शिकवलंय कसं काय करायचं असतं ते. हे बघा मिरच्या तो म्हणतात ते होय साहेब. हे बघा हे होते आमचा काय म्हणायचं झालाय धोनार झालाय आज. मला लावला वाटाणा सोलाय बघा. आपला वाटाणा सोला झालाय थोडासा राहिलाय. हो हे बघा डायरेक्ट चिरफाडच असते आमच्याकडे फडफड ओढायचं. तर अशी कामं करा लागते बघा ध्यानात ठेवा. आणि ही मजा तुम्हाला गावा जास्त कुठे भेटणार नाही. लक्षात ठेवा फॅमिली सोबत तर कधी भेटणारच नाही. अशी बॅचलर मध्ये राहिली तर ही मजा असते लक्षात ठेवा. काय म्हणणार यावर तुम्हाला काय म्हणायचं नाही काहीतरी म्हणा की पाहिजे. बघा आहे का हे लास्ट काहीतरी म्हणलं पाहिजे नाही काहीतरी म्हणल्याशिवाय मग आपला ब्लॉग इंटरेस्टिंग कसा व्हायचा मला सांगा. काय म्हणत तुम्हाला सगळं त्यात ठेवलं मग ते सोलायचं कसं. तर आपण थोडं वाटाणा सोलू उसळू आपल्याला. तर चला हे बघा मित्रांनो सध्या आता आमचं काम चालू झालेलं आहे. तुम्ही बघताय बटाटा शेत होते कसं होते बघा. हाला ही एक कला आहे. ती कला कोणाला जमत नाही. बटाटा कसे होते बघा. मला तर वाटतं त्यांना हॉटेल टाकून द्यावं एखादं. म्हणजे कसं आहे आश्चर्यपूर ह्याला आपण देऊन टाकू यांचं नाव आपण आपलं दुकान करून टाकू. काय म्हणत तुम्हाला बघा कसं आहे बटाटा खाचू आलू ले लो कांदा ले लो कसं आहे. सातेवाडीकर आहे ते सातेवाडीकर आणि देवडीचा राजा विघ्नार्था कसा आहे बघा. हे बघा सध्या आता आमचा प्रोग्राम चालू झालेला आहे सुंदर असा. आणि माझा वाटाणा सोलून झाला आहे बघा कसं आहे मटेरियल देशी सगळे. हा आहे वाटाणा ही मिरची हा कांदा ही कोथिंबीर आणि इथं कढीपत्ता वास काही येत नाही पण आहे इथं काकडी. हे आमचे आचारी सुनील कुंभार एक नंबर माणूस चिकना बघा. मुंबईत 4 रूम आहे त्यांच्या काय विषय नाही. आणि थोड्या दिवसात लगीन पण होईल तुमच्या आशीर्वादानं. चला तर मित्रांनो सध्या आता आपले प्रोसेस चालू झाले बघा. सध्या आम्ही इथं भोगलं ठेवलंय आणि सध्या आता तेल टाकायचंय. तोपर्यंत हे चालला कांदा सोलायचा आहे बघा. हे गडी उचामध्ये आहे सारखा काय ना काय पाडत असतो. हे बघा त्याला लगेच टाकायचं. हे बघा कसं आहे टाक्यात तेल टाक. भोगलं तापलंय का. चला आपण थोडंसं तेल बिल टाकू थोडंसं ह्याच्यामध्ये. सोडतोय कसा बघा
टाकू तेल बघा. टाक टाक तेल टाक सगळं. कसं बघा हे बघा हे बी आपण ह्याला आता आपण आज ह्याला बी आचारी बनवू. टाक की सगळं तेल टाक सगळं सगळं टाक. हा हे बघा हे झालाय आचारी. कोण कसं करतोय माझ्या भाऊ बडा सय्यद त्याचं नाव आहे तुम्ही बघू शकता. लाजला बघा कसा देखील. कसं आहे आज आहे बेत आपल्याकडे. फायनली आपण आपल्या बघुल्यामध्ये मटेरियल टाकले. मला दाखवतो 1 मिनिट. हे बघा तर आजचा मसाल्याचा भाताचा आचारी मी आहे. हे बघा या घार 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 नुसतं हलवत राहायचं. गडी बघा हसते गाड्याला माझं बोललं पटतंय. काय म्हणा तुम्हाला पटलं पाहिजे. कसं आहे जरा कधीतरी आचारी बी झाला पाहिजे माणूस. नुसतंच खानवायचं खाऊन कोण आमची काय तब्येत बना ना. त्यामुळे आज आम्हाला असं करावं लागतंय. हे बघा गडीले खादाड आहे सारखं काय ना काय खात असतो तुम्ही बघता. आणि कसं आहे जरा असं व्हायचं भारी वाटतं. काय म्हणायचं तुम्हाला कसं वाटतं तुला. मस्त वाटतंय ना. वास काय ना पण याचा. अरे भास्कर की हाय तर म्हणून किती टाकतोय. बघा किती टाकते तुम्ही बघता. आणि सध्या आमचं हे थोडं शिस्त आहे. असं पडून हे बघा हे आमचं ड्रायव्हर एवढं साफसफाई करतं ते बघता. गडी जरा इथं काम चालू आहे गाड्याचं धरलंय त्यानं पातीलं. आमचा गॅस आहे एवढूच आहे बघा केवढूच आहे बघा. 1 मॅन शो लय देगाणा असतो आमच्याकडं. तर या भावानं भात खायला आपण थोडा भात बनवतो. तुम्हाला मी दाखवतो कसा आहे तो. तर चला तर भावानं बघा कसं आहे नुसतं हलवत राहायचं. या घार 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 असं थोडं काम करावं लागतंय. या बघा आणि कसं आहे असं ही जी मजा आहे ना ही फक्त बॅचलर राहण्यामध्ये मजा आहे मित्रांनो लक्षात ठेवा. त्यामुळं बॅचलर मध्ये राहावं जावं थोडं भारी वाटतं. आणि हे आमचं छोटंसं किचन आहे. तुम्हाला दिसत असेल. सध्या आता आमचं मटेरियल शिजतंय. थोडं राहिलंय भावानं होत आले आपलं. म्हणजे आता हे बघा दिसतंय बघा. बटाटा आहे. आता आपण भरपूर काय टाकले या तुम्हाला मी सांगितलं मागच्या मागं पण. त्यामुळं कसं आहे आणि हे जोपर्यंत शिजत आहे ना मित्रांनो तोपर्यंत याच्यामध्ये भात टाकायचा नाही. म्हणजे आपला जो राईस आपण जो आणलाय ना तांदूळ तो तांदूळ तर आपण 1 नंबर आणलाय. इंद्रायणी तांदूळ आहे आपला बासमती इंद्रायणी. म्हणजे बासमती वेगळा इंद्रायणी वेगळा आहे लक्षात ठेवा. तुम्ही आता दोन्ही राहण्याचे काय पण 1 नंबर तांदूळ आहे बरं का. लय असा खमंगाचा मित्रांनो वास सुटलाय. आणि कसं आहे असं बनवलं जरा म्हणजे कसं जरा बरं वाटतं. काय म्हणायचं तुम्हाला मला सांगा. असं बनवलं गोष्ट जरा आपल्या हाताची चव समजते बरोबर नाही. वेगळी ड्रायव्हर काय म्हणता बोला. मीठ टाकतं मीठ टाकायचं टाका मीठ चला ठीक आहे. हे आहे का चव आहे का त्याला जास्त टाका व्हायचं खारट नाही ते आधीच. आमचं मीठ आहे मित्रांनो पण ते खारटच नाही लागत. काय बोलायचं मला सांगा. बस नंतर नंतर लय अंतर असतो. मस्त गार 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 फिरवायचं. हलवून का बाहेर काढू का सगळं. कसं आहे त्याला म्हणायची दहशत. हाताला लय बसतंय पण करायला लागेल खायचं म्हणजे भावानं लक्षात ठेवा. आज लय मूड झालाय. आज काय सुट्टी नाही. मिरची दिस इज अ मिरची अँड याला काय म्हणायचं कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता तुम्हाला दिसत असेल. हे बघा कसं आहे आताशी बघा आवाज यायला लागला. तुम्हाला आवाज येतो मित्रांनो याचा बघा कसा आवाज येतो. हा 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 तो आवाज जो आहे तो कढीपत्त्याचा आहे. कढीपत्ता टाकायचा मित्रांनो असा आवाज येत नाही. कढीपत्ता टाकायला कमी आहे काय वेळेस हा कमी आहे ना. आणि मित्रांनो मला तर लागले गरम व्हायला. सकाळ नकार लागतं आता गरम होते. कशामुळे गरम होतं तर ह्या भोकल्यामुळे गरम होते. गरम बांधते मला दिसत असेल. तर आपण थोडी रेसिपी सगळी बनवू तुम्हाला मी दाखवतो. मटेरियल टाकलंय आपलं दाखव बघा तुम्ही ओळखताय बघा कसं आहे कसं दिसते मला सांगा. हा कसा दणका आहे बघा. याला मारायचा नाद. आणि एवढा असा क्वालिटीचा वास येतो ना असं वाटतं आताच खाऊन टाकावं पण टाइम आहे अजून आपल्याला. त्यामुळं आणि कसं आहे आणि असलं दिसतंय ना हे तुम्हाला आता काय सांगू. आता हाताची चव जी असते ना ती ह्याला चव आहे आपल्या हाताची. चटणी टाका थोडी चटणी टाकू आपण याच्यामध्ये. हे बघा ही चटणी आमची मोठ्याच्या चटणी टाकू. चटणी 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 बस का. हे बघा चटणी टाकली आता सध्या आपण थोडं हलवू म्हणजे चटणीच्या वेळी चांगली मिक्स होईल. असलं राव झालंय ना ग्रेव्ही काय तुम्हाला सांगू नुसतं वाफ आणते. हा क्वालिटी ओकेच का बा म्हणजे बघा मित्रांनो लगेच चपात्या आणायकडे नियोजन चाललंय. भातावर डायरेक्ट चपात्या
टेन्शनच नाही. आता आपण थोडं शिजाय घालू हळूहळू आणि भात टाकू याच्यामध्ये. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं सगळं रेसिपी झालेली आहे. हे बघा कसं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं सगळं रेसिपी झालेली आहे. हे बघा कसं आहे. अजून आपण याच्यामध्ये काय अजून भात टाकला नाही. राईस आपला इथं आपला तांदूळ आहे. हे बघा तुम्ही बघत आहे सध्या काकडी तिला चालू आहे आता. तोपर्यंत मित्रांनो हे शिजतंय सगळं. हे बघा कसं आहे. लय भारी वास येतोय मित्रांनो. काय सांगू तुम्हाला. गाड्याची जरा आता काकडी चालू चिरायची. तुम्ही बघताय बघा असा बसलाय जणू काय धरून आणले बघा. हाय काय बघतोय बघा. तर मला सांगा आता कसं वाटतं. एक नंबर दिसतंय नाही आहे नाही. तर मला तुम्ही सांगा कमेंट मध्ये तुम्ही मित्रांनो आज कधी पार्टी केली का. आणि लय भारी मित्रांनो आज आपली पार्टी होणार आहे. एक नंबर अशी भात तर असा लागणार भाऊ. तुमच्या भावानं आज मित्रांनो बनवलंय सगळं. आश्चर्याची गोष्ट आहे. ह्याच्या आपण एकदा पार्टी केली गावाला गेलती. कशाची गेलती मला माहिती आहे. आपण रानमेवा म्हणजे आपण चिकन केलतं. दानका लागत होतं ना. ते बी लय खतरनाक असं लागत होतं. आता आपण थोडी लय भारी नियोजन यावं मित्रांनो. लय भारी वाटतंय मला बी. असे जरा गारठे असले गरम गरम खाय असतं ना एक नंबर लागतं मित्रांनो. तर चला आपण थोडं बनवू. हे बघा हे एकदा तुम्ही बघून घ्या कसं लागतंय. कसं दिसतंय बघा कसं आहे दानका. मित्रांनो आता तुम्ही म्हणताल की आता तुम्ही काय उडकताय. तर हे थोडं साफ करायला लागतंय. कसं आहे जरा गाणबीण असते ना. हे बघा हा तांदूळ आहे. असं दिसतं बघा एक नंबर क्वालिटी. थोडा अजून क्लिअर दाखवतो तुम्हाला. हे बघा कसं आहे तांदूळ बघा. एक नंबर क्वालिटी आहे भावानं तांदळाची. हे बघा लय भारी आहे. आणि आता आपण थोडं साफ करतोय म्हणजे यात काय घाण असली ना तर त्याची आपण थोडी काढू म्हणजे आपल्या खाताना एक नंबर लागेल. काय म्हणा तुम्हाला सध्या आता आमच्या इथं वर शिजतंय बघा पातेलं तिथे तुम्ही ओळखत आहे बघा. आणि कसं जरा भारी वाटतंय असं लय दिवसांना पार्टी करतो मित्रांनो. आणि आपण ह्याच्यानंतर एक पार्टी करणार आहे. पण कधी करणार आहे ती आपली आषाढी वारी झाली ना त्यानंतर आपण पार्टी करणार आहे. काय माहिती म्हणजे करायची पार्टी पार्टी करायची ना. मटन बाई खतरनाक राडा. आणि तेव्हा पण आपण व्हिडिओ खतरनाक असा बनवू फुल राडामध्ये. तर आपण थोडं साफ करू. गावठी मटन गावठी बाई असं बनवायचं ड्रायव्हर आहे. हे आमचे आचार्य आहेत. सुनील कुमार आमचे आचार्य आहेत. सध्या तुम्ही बघता सध्या त्यांचं सारखं कावळ नंतर असते इकडे तिकडे. तुम्ही बघा गडी राजू चिकन बघा काम करू काम महत्वाचं आहे. तर चला तर मित्रांनो फायनली आपलं झालंय बरं का प्रोग्राम. आता आपण याच्यामध्ये भात टाकतोय तांदूळ. तेव्हा कसं दिसते तरी असं वाटतं मटणाचा रसा केल्या का. पण तसलं काय नाही बरं का. तुम्ही बघू शकता घरी तांदूळ धुतोय हे बघा. आणि सध्या आता आमचं प्रोग्राम चालू झाला इथं. थोडा आपण गॅस थोडा फास्ट करू. थोडा कमी करू. हे बघा कसं दिसतंय मला तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये कसं लागतं ते. तर कसं लागतं ते तुमचा भाव सांगालच. पण तुम्हाला कसं दिसतंय ते तुम्ही सांगा. काय म्हणायचं बरोबर नाही. थोडं आपण थोडं हलवू का खाल्लं हा नको कॅन्सल. गॅस वाढला थोडं कमी करा. तर तुम्ही बघू शकता सध्या आपली प्रोसेस सगळी झालेली आहे अशा प्रकारे सुंदर अशी. आणि बाहेर पण असा पाऊस येत आहे मित्रांनो. तुम्हाला आवाज येत असेल थोडा माझा पावसाचा म्हणजे कोणाचा नाही पावसाचा आवाज येत असेल. हे बघा मित्रांनो गडी टाकतोय त्याच्यामध्ये तांदूळ असा आरामात टाकतोय बघा हलक्या हातानं. गडी काय माझा आहे पण गडी कधी कधी येण्यात करतोय. काय बोला त्याला सांगा. असतोय नुसता बघा चिकना लाजतोय लगेच. हे बघा सध्या प्रोसेस चालू झालेली आहे त्याची सुंदर अशी. आणि आमचे ड्रायव्हर देतात स्वच्छतेला महत्व भरपूर असं. हे बघा पुढे घाललेले कचरा मारायचा झाडू मारायचा. स्वच्छता महत्वाची आहे लक्षात ठेवा. त्याशिवाय चालत नाही कुठली गोष्ट होत नसते. हे बघा सध्या प्रोसेस चालू आहे गाड्याची. कसं आहे सगळ्यांनी मिळून काम केले की होत राहते ती लक्षात ठेवा. पण ती सगळ्यांनी केली पाहिजे आवडीने केली पाहिजे. असं काय म्हणायचं नाही बाबा आता मी हे करू आणि मी ते करू काय म्हणायचे. घराचा एकोपा राहतो कशामुळे राहतो. सगळ्यांनी एकजुटीने काम केली घराचा एकोपा राहतो. तसं भावना रूमचं पण असते. बॅचलर मध्ये राहिलं की सगळ्यांनी काम केली ना एकोपा राहतो रूम मधला. गडी आता सध्या चापसून तांदूळ काढत आहे तुम्ही बघू शकता. तर आता मित्रांनो आपण थोडं भात बनवू मस्त पैकी. तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की मागाशी बघूलं बारकं होतं आणि बघूलं मोठं कसं आहे. तर आमचं झाला लोच्या. तर काय आमचा भात बसला नाही म्हणून आम्ही तर पलटी मारले ह्याच्यामध्ये थोडं घेतलंय. तुम्ही बघू बघा आता एवढं ही बघूला अर्ध झाले आणि ती बघू छोटं होतं त्यामुळं. आणि आता कसं शिजेल काय भात बरं एकदा शिजेल ना.
हा म्हणजे बघा आता ह्याच्यात भात शिजेल आपला मस्त असा सुंदर. बघू वास येतोय का? हा खाऊन सुटलाय ना. खाताना कसं वाटेल? मस्त मस्त लागेल ना. तर बघा कसं आहे आणि ह्याला आपल्या हाताची चव आहे. हा? एकदम क्वालिटी आहे. एक नंबर असा लागणार आहे भात भावानो. तुम्ही बघू येता आणि सध्या आता ते शिजतंय जरा आपण थोडा भात शिजेल देऊ तर आपण शिजवू थोडा आणि तुम्हाला मी दाखवतो नक्की कसा शिजतोय ते. म्हणजे शिजतोय तर दिसेलच पण कसा लागतो ते मी तुम्हाला सांगतो. कसा दिसतोय तर तुम्ही सांगा काय म्हणायचं. हा तर चला आता आपण म्हणजे बघ ते भात बघून तोंडाला पाणी सुटते त्याला असं म्हणायचंय. म्हणजे बघा तर चला आता मित्रांनो आपण जाऊ थोडं बघू कसं काय होते. तर भावानो आता एवढं खतरनाक लागतंय यात आणि आपल्या मित्राची पण थोडी कम विचारू कॉम्प्लिमेंट कशी येते. तर बंड्या ड्रायव्हर वर बघा आपण कसं लागलं सांगा. एक नंबर. हा बघा कसं आहे. तर या खायला मित्रांनो दाम चालेल नियोजन. मित्रांनो अशा प्रकारे आपला म्हणजे भात झालाय बरं का. तुम्ही बघताय बघा आपलं सध्या इथं पातेला आलंय आणि थोडी अशी आम्ही गावठी भाषेत कोशिंबीर केली आहे थोडीशी नॉर्मल. थोडं त्यात काय टाकलं नाही आपण नॉर्मल केले. सध्या आपलं सगळं झालंय तुम्ही बघू शकता. आणि आता असं भाई लागणार आहे ना खतरनाक. तुम्हाला दाखवतो बोला. हे बघा हा कसं बघा कसं दिसतंय बघा. एक नंबर भावानो. हा म्हणजे बघून पोट भरले भावानो. तर मला पण तुम्ही कमी नक्की सांगाल तुम्हाला कसं वाटतंय. आणि आपण आज खाऊ आणि आपल्याला जायचं कामावरती. तर तुम्ही पण भावानो जेवा या मी पण जेवतो. आणि नवीन असं आपलं भाऊ सबस्क्राईब करून जावा. तर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला आता